आज पालकची भाजी करू का असे घरातल्यांना विचारले तर सगळीजण नाकतोंड मुरडायला लागतात। मी आज तुम्हाला अशा पद्धतीने पालक सांगणार आहे की तुमच्या घरातले स्वतः सांगतील की आज मस्त पालकची भाजी करा बरं। तर सगळ्यात अगोदर आपण पालक बारीक बारीक चिरून घ्यायची आणि थोडं तेल टाकून परतून घ्यायची। 2 मिनिटात पालक लगेच शिजून जाते। नंतर त्याच पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं, त्यात मोहरी जिरं घालायचं, चिरलेला कांदा टोमॅटो घालायचा, लसूण घालायचा आणि मस्त परतून घ्यायचं। 2 मिनिट परतल्यानंतर त्यात आपण 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा। दाण्याचा कूट असा घालायचा की 1 चमचा शेंगदाणे मिक्सरमध्ये घालायचे, त्यात 1 घोट पाणी घालायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। असा ओला दाण्याचा कूट आपल्याला त्यात घालायचा। 1-2 मिनिट परतल्यानंतर आपली ग्रेव्ही एकदम मस्त शिजते। नंतर त्यात आपले नेहमीचेच मसाले हळद, हिंग, लाल मिरची पावडर आणि मीठ हे सगळं घालायचं आणि 5 मिनिट परतू द्यायचं आणि झाकण ठेवायचं। 2 मिनिट झाकण ठेवल्यानंतर ग्रेव्ही अगदी मस्त शिजते। नंतर आपण जो परतून ठेवलेला पालक होता तोही त्यात घालायचा आणि मस्त मज्जा घ्यायची या भाजीची। तुम्ही एकदा करून बघा, तुमच्या घरच्यांना, मुलांना, आजी आजोबांना सगळ्यांना ही भाजी आवडायला लागेल आणि त्या आवडीने सांगतील की आज पालकची भाजी करा। त्यामुळे रेसिपी लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीही करायची राहिली तर तुम्हाला रेसिपी लगेच उघडून बघता येईल की पालकची भाजी आपण कशी करायची। त्यामुळे व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि हो, लवकर भेटू आपण एक छान नवी रेसिपी घेऊन। तोपर्यंत तुम्ही मस्त गरमागरम पालकच्या भाजीची मज्जा घ्या। रेसिपी आवडली तर फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।